पुण्यात आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोर्चा घेऊन आलेले आहेत। यावेळी रास्ता रोको या आंदोलकांच्या वतीने करण्यात आला। आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोर्चा घेऊन आलेले पाहायला मिळतात। मूळ मालक कोण नाही, आम्ही काल मूळ मालकाला घेऊन पोलिसांना तक्रार दिलेली आहे। आम्ही काल जमीन मालक आहेत, कोण आहे प्रणील, त्यांना घेऊन आम्ही काल मुंडवा पोलीस स्टेशनात तक्रार दिलेली आहे। जर त्यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही तर आंबेडकर समाजाचं तीव्र आम्ही आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये छेडू। आमच्या मागण्या दोनच आहे, प्रमुख मागण्या दोनच आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत। अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सगळे जमीन ही महाराष्ट्राची आहे, डॉक्युमेंट सगळे तयार आहे। काल आम्ही तक्रार दिलेली आहे, सर्व पुरावे आम्ही दिला पोलीस स्टेशनला। महाराष्ट्र सगळ्या जमिनी वतनाच्या जमिनी सगळ्या कलट असतात। वतना जमिनी काय बोलताय? परवानगी घेतली का अशा प्रकारे? आम्ही काय परवानगी घ्यायची? त्यांनी कधी परवानगी घेतली नाही। जमीन यांनी बळकावली तर यांनी परवानगी घेतली का? आम्ही परवानगी काय घ्यावी? उद्याला गुन्हा दाखल, आम्ही जेलला पण जायला नाही। आम्ही आंबेडकर समाजाचे तरुण कार्यकर्ते, आम्हाला जेल काही नवीन नाही। पूर्वीपासून आम्ही जेल उतरले। आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत, अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवारांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पाहिजे। पुण्यात रास्ता रोको आंदोलन या आंदोलकांच्या वतीने सुरू आहे। आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोर्चा घेऊन रस्त्यावर बसलेत। पार्थ पवार यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी, गुन्हा दाखल करा या मागणीसाठी या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।